मान मेरा कहना, नहीं तो पछताएगा। गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. काल मथुरामध्ये खूपशा ठिकाणी आपण फिरलो. आता काही स्पॉट बाकी आहे, तर आज त्याला कव्हर करू. कुर्ता हाच लावला. कोण पाहिजे आपल्याला? तुम्ही पाहता. कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या कमी जास्त कसे वाटून राहिले आपले व्ह्यूज वगैरे व्हिडिओ. ओके, तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मथुरामध्ये कुठं फिरायचं असेल तर दादांची गाडी आहे, भाऊ आहे. नाम बता दो अपना. नाम मेरा हरी सिंह है. हाँ, अमन ट्रेवल्स के नाम से मेरे ऑफिस है. मेरा मोबाइल नंबर 9917715899. दादांचं पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, नंबरपासून सगळं. तुम्ही मथुरामध्ये आले तर यांची ट्रॅव्हल्स बुक करा. ओके, धन्यवाद. बाय करतो. राधे राधे. राधे राधे. येताना हा कॉईन घेऊन येऊ नका. मथुरामध्ये आहो आपण. आम्ही ट्राय केला, हा भिकारी पण घेत नाही. ओके. नमस्कार मित्रांनो, मी अंकित चांदेकर पुन्हा स्वागत करतो एका सुंदरशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत वृंदावनमध्ये. तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काय काय आवडते ते कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, वृंदावन हे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. या शहराबद्दल खूप माहिती आपण या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला पोहोचवू आणि व्हिडिओला पूर्ण बघत राहा. वृंदावन हे यमुना नदीच्या काठावर वसलेले असून हिंदू धर्मातील संप्रदाय खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाने आपले बालपण आणि तरुणपण याच भूमीत व्यक्तिगत केले असे मानले जाते. तर मित्रांनो, वृंदावनचे नाव वृंदावन कसे पडले आता ऐका. वृंदावन बघूया तर वृंदा म्हणजे तुळस आणि वन म्हणजे जंगल. प्राचीन काळी येथे तुळशीची मोठे वने होती, म्हणून याला वृंदावन असे नाव पडले. शहर श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्या प्रेमाचे आणि रासलीलेचे प्रतीक मानले जाते. येथील कणाकणात श्रीकृष्णाचा वास आणि भाविकांची श्रद्धा आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी आपण छोले भटुरे खाऊया, कारण उत्तर प्रदेशात हा पदार्थ नाश्त्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि तुम्हाला नाश्त्यासाठी काय आवडते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. बघू शकता तुम्ही स्क्रीनवर छोले भटुरे किती सुंदर दिसून राहिलेले आहे. तर मित्रांनो, आपला आजचा पहिला स्पॉट जो आहे तो आहे नंदगाव. नंदगाव म्हणजे हे नंदीश्वर टेकडीवर वसलेले आहे. असे मानले जाते की कंसाच्या त्रासाला कंटाळून नंदबाबांनी गोकुळ सोडले आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. श्रीकृष्ण वयाचे 7 ते 10 वर्षे होईपर्यंत याच गावात होते. आणि आता आपण जाऊन राहिलेलो आहोत नंदगावमधील नंदभवन. टेकडीच्या अगदी माथ्यावर नंद बाबांचा महल आहे, जो आता एक भव्य मंदिरात रूपांतरित झाला आहे. या मंदिरात नंदबाबा, यशोदा माता, श्रीकृष्ण आणि बलराम यांचा सुंदर मूर्ती आहे. आता आपण आतमध्ये पोहोचलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, नंदभवन हे फक्त मंदिरच नाही तर हे श्रीकृष्णाचे निवासस्थान आहे. याच्याबद्दल माहिती घेतो म्हणलं तर भव्य मंदिर हे 1804 मध्ये बनलं. तर भरतपूरचे जाट राजा रूपसिंह यांनी बांधले. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने श्रीकृष्णाच्या बाललीला पाहण्यासाठी नंदीश्वर पर्वताचे रूप धारण केले. त्यामुळे हे मंदिर टेकडीच्या माथ्यावर वसलेले आहे. श्रीकृष्ण आपल्या वयाचे 7 ते 10 वर्षे व
याच ठिकाणी राहिले. येथूनच त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता आणि कंसाचा वध करण्यासाठी ते इथूनच मथुरेला गेले होते. नंदभवन मंदिराचा परिसर हा अतिशय विस्तीर्ण आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला आहे. याला केवळ मंदिर न मानता ते भगवान श्रीकृष्णाचे घर मानले जाते. नंदभवन हे एक अत्यंत सुंदर मंदिर असूनही वास्तुकला आणि कोरावी काम अतिशय देखणे आहे. नंदभवन हे एक भव्य आणि देखणे मंदिर आहे. तसेच या मंदिराची कलाकृती आणि बांधणी अतिशय मनमोहक आहे. नंदगावाचा बाजार हा केवळ खरेदीचे ठिकाण नसून तो ब्रज संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनाचा एक जिवंत आरसा आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत बरसाना गाव येथे. बरसाना हे गाव ब्रह्मगिरी नावाच्या टेकडीवर वसलेले असून आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला साधारण महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवानी श्री राधाकृष्णाच्या लीलेंची दर्शन घेण्यासाठी पर्वताचे रूप धारण केले, ज्याला आज आपण बरसाना म्हणून ओळखतो. या गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे टेकडीच्या माथ्यावर असलेले श्री लाडलीजी मंदिर. हे मंदिर अतिशय भव्य असून त्याची वास्तुकला आणि तिथून दिसणारा आजूबाचा परिसर अत्यंत सुंदर आहे. बरसाना हे केवळ मंदिरांसाठी नाही तर तिथल्या लठमार होडीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. फाल्गुन महिन्यात होणारा हा उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून लाखो पर्यटन येथे येतात. हे मंदिर भगवान श्रीकृष्णांची प्राणप्रिय श्री राधाराणी यांना समर्पित आहे. लाडली या शब्दाचा अर्थ लाडकी मुलगा मुलगी असा होतो. राधाराणी हे राजाची लाडकी कन्या होती, म्हणून तिला लाडलीजी असे म्हटले जाते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात राधाराणीचा अतिशय मनमोहक मूर्ती आहे. येथे राधेला बालरूपात आणि किशोरवयात रूपात पूजले जाते. मंदिरात दर्शन घेत असताना साक्षात श्रीकृष्णाच्या मूर्तीवरून एक हार माझ्या दिशेने फेकला गेला आणि तो मला मिळाला. हा अनुभव माझ्यासाठी खूपच भरावून टाकणारा होता. साक्षात देवाचे हा प्रसाद हार माझ्याकडे पाठवला अशी माझी श्रद्धा आहे. आयुष्यात पहिल्यांदाच हा पवित्र स्थळी येऊन मला असं देवी आशीर्वाद मिळाला, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. इथली प्रसिद्ध मसाला राईस आणि चाट खाऊन पाहिली. त्याची चव खरोखरच लाजवाब होती आणि खरंच खायला खूप मजा आली. ते पण आम्ही ट्राय केलं, कारण की कसं आहे, मी जेव्हा पण अलग अलग सिटीमध्ये ट्रॅव्हल करतो मला तिथलं स्ट्रीट फूड ट्राय करणं खूप आवडते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत गोवर्धन पर्वतकडे, ज्याला गिरिराजजी असेही म्हटले जाते. हे ब्रजभूमीतील अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र स्थळ आहे. दानघाटी मंदिर हे गोवर्धनमधील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. येथे गोवर्धन पर्वताची शिला श्रीकृष्णाच्या रूपात पूजली जाते. वृंदावनमध्ये प्रवेश करताना पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे म्हणजे इथले सुप्रसिद्ध वैष्णोदेवी धाम. हे मंदिर एक सुंदर मंदिर आहे आणि वास्तुकला आधुनिक आणि पारंपरिक शैलीचा एक उत्तम नमुना आहे. या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षक म्हणजे माता वैष्णोदेवीचे 141 फूट उंच भव्य मूर्ती. वैष्णोदेवी धाम मंदिराच्या आतील भागात प्रवेश केल्यानंतर भक्तांना एक भव्य आणि आध्यात्मिक विश्वाचा अनुभव येतो. या मंदिराच्या भिंतीवर हिंदू धर्म आणि पारंपरिक कथांवर आधारित अतिशय सुंदर आणि जिवंत वाटणाऱ्या मूर्ती कोरल्या आहेत. इथे विविध देवतांचे पण मूर्ती आहेत. केवळ देवीचे नव्हे तर भगवान शिव, गणेश आणि हनुमान
यांच्याही सुंदर मूर्ती भिंतीवरील कोरावी कामाचा भाग आहेत, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणता भाग तुम्हाला आवडून राहिलेला आहे. हा संपूर्ण परिसर फिरताना एखादा दिव्य गुफेतून प्रवास करत असल्याचा भास होतो, जो भाविकांच्या मनावर एक कायमस्वरूपी ठास उमटवतो. आता आपण जाऊया शनिदेव मंदिरामध्ये. भगवान शनिदेवाचे एक अत्यंत सुंदर आणि शांत मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शनिदेवाची मूर्ती अतिशय भव्य आणि प्रभावी असून ती काळ्या पाषाणात घडवलेली आहेत. मंदिराच्या भिंतीवर आणि खांबावर शनिदेवाचे महिमेचे वर्णन करणारी चित्र आणि कोरावी काम पाहायला मिळते. वृंदावनमधील संतांच्या मांदियाळीतील साध्या पूजनीय अनिरुद्धजी आचार्य महाराज हे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या गोरी गोपाल आश्रमाला भेट देणे हा माझ्या वृंदावन यात्रेतील एक अविस्मरणीय भाग ठरला. हा आश्रम केवळ भक्तीचे केंद्र नसून सेवा कार्याचा एक आदर्श नमुना आहे. आश्रमात प्रवेश करताना तेथील शिस्त, स्वच्छता आणि भक्तिमय वातावरण मन प्रसन्न करते. या आश्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी तिथे शेकडो निराधार वृद्ध मातांसाठी निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय केली आहे. त्यांची सेवा पाहून मनाला खूप समाधान मिळते. चातक तुलसीदास. मी जेव्हा आश्रमाला भेट दिली तेव्हा तिथे अनिरुद्धजी महाराजांचे भजन सुरू होते. विशेष म्हणजे महाराज स्वतः माईकवर अत्यंत तन्मयतेने आणि मधुर आवाजात भजन गात होते. ते बघून मला खूप आनंद झाले आणि ते सगळं बघण्यालायक होतं. भाई की शॉप है यहाँ पे. कहाँ पे अपन अभी ये आनंद वाटिका चालू आहे. भाऊचा चॅनल पण आहे. नमस्कार. आनंद वाटिकामध्ये आहो आत्ता आपण. ठीक आहे. हाय करतो. सब्सक्राइब करो भाई के चैनल को और वीडियो को भी लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. वृंदावनमध्ये फिरताना आणि इथले सौंदर्य बघता बघता संध्याकाळ कधी झाली हे आम्हाला समजलेच नाही. फिरताना मनाला इतका आनंद मिळत होता की वेळेचे भानच राहिले नाही. त्यामुळे आता आपण जाणार आहोत प्रेम मंदिरकडे, जे वृंदावनमधले खूप सुंदर आणि खूप मोठे मंदिर. तर मित्रांनो, आता आपण काही क्षणामध्ये प्रेम मंदिरच्या जवळ पोचणारच आहोत आणि हे सगळी गर्दी जे आहे ते तिकडे जाऊन राहिलेली आहे. खास करून प्रेम मंदिर जे आहे ते संध्याकाळच्याच वेळेला खूप सुंदर दिसते. तिथले लाईट्स, तिथलं एन्व्हायरमेंट आणि हा संपूर्ण परिसर खूप आनंदमय आहे. वृंदावनमधील प्रेम मंदिर हे आधुनिक वास्तुकलाचे आणि भक्तीचा एक अप्रतिम संगम आहे. तर बघा, आता आपण प्रेम मंदिरच्या जवळ पोचलोच आणि हे पूर्ण गर्दी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. आणि हे बघता बघता कधी संध्याकाळ पूर्ण होऊन गेली हे माहीतच नाही पडले. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदमय आहे आणि हे पूर्ण गर्दी जे आहे हे त्याच दिशेने जाऊन राहिलेली आहे.
प्रेम मंदिराचे खरे सौंदर्य हे सूर्यानंतर खऱ्या अर्थाने उजळून येते. रात्रीच्या वेळी या मंदिरावर केली जाणारी विद्युत लाइटिंग सर्वात मोठे आकर्षक आहे. LED तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण मंदिर विविध रंगांनी दिसून येतो. विशेष म्हणजे या रेषांमुळे मंदिराचा रंग दर काही मिनिटात बदलतो. कधी ते पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये दिसतो, तर कधी गुलाबी आणि कधी चमकदार दिसतो. आकाशवाणीतून एखादा दिव्य प्रकाश जमिनीवर उतरला असे इथे आल्यावर भास होते. या रंगबदलाच्या सोहळ्यासोबतच मंदिराच्या बाहेरील भागात होणारा म्युझिकल फाउंटन शो रात्रीच्या वातावरणाला आणि खूप सुंदर दाखवतो. संगीताच्या तालावर नाचणारी कारंजी आणि त्यावर पडणारे रंगीत पाहून मन खूप मग्न होऊन जाते. रात्रीची रोषणाई पाहण्यासाठी संध्याकाळी 7 ते 8:30 हे सर्वोत्तम वेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या परिवारासोबत येऊन बघू शकता. फोटोग्राफी रात्रीच्या वेळी मंदिराचा बदलणारा रंग कॅमेऱ्यात कैद करणे हा पर्यटकांचा अवघड छंद आहे, जे मला आणि तुम्हाला तर आवडत असेलच. शांतता असूनही गर्दी असली तरी रात्रीच्या वेळी मंदिरात एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जागवते. प्रेम मंदिर परिसरातील सर्वात प्रभावी आकर्षणापैकी एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे भव्य शिल्प. हे शिल्प महाभारतातील कुरुक्षेत्रावरील त्या ऐतिहासिक क्षणाचे जिवंत दर्शन घडवते, जेव्हा युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनले होते. तर हा होता मित्रांनो आमचा वृंदावनमधील पूर्ण यात्रेचा प्रवास. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि राधे राधे. चला भेटूया. बाय.